नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपलं लोणचं बनवणं सुरू झालेलं आहे। 1-2-3 आठवडे झाले लोणचं आपण बनवणं सुरू केलेलं आहे। खूप जणांच्या ऑर्डर पेंडिंग होत्या, त्या आपण ऑर्डर दिलेल्या आहेत, अजून ऑर्डर पेंडिंग पण आहेत। अगदी थोडक्यामध्ये आपलं लोणचं कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्याकडे कुठल्या प्रकारचे लोणचे मिळतात ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आपण लोणच्यासाठी छान राजापुरी कैरी वापरतो। अगदी पातळ साल असलेली, गाभा असलेली कैरी आपण लोणच्यासाठी निवडलेली असते। कैरी छान अशा पद्धतीने आपण फोडून घेतो, स्वच्छ पुसून घेतो। आता ह्या कैरीमध्ये आपण हळद मीठ लावलेले आहे, तुम्हाला दिसत असेल। जे आपण हळद वापरतोय ते अगदी घरगुती हळद आहे। आपल्याकडे हळद, सर्व प्रकारचे मसाले पण मिळतात, अगदी डंकावर कुटलेले आपल्याकडे मसाले असतात। आता हळद मीठ लावून आपण ही कैरी अशीच रात्रभर ठेवून दिलेली असते। कैरी रात्रभर ठेवल्यामुळे कैरीला पाणी सुटतं, ते पाणी आपण सर्व काढून घेतलेलं असतं। काढल्यानंतर अगदी 1 दिवस आपण ही कैरी उन्हामध्ये अशा पद्धतीने सुकवलेली असते। आपण कैरीमधलं पाणी काढून घेतो, त्याच्यामुळे कैरीचा आंबटपणा पण कमी झालेला असतो आणि हळद मीठ लावून ठेवल्यामुळे आपली कैरीची फोडी आहे ते छान आवळल्या जातात। अशा पद्धतीने आपण अगदी दिवसभर कैरी छान वाळवून घेतलेली आहे। कैरी छान वाळवल्यानंतर अगदी थंड होऊन द्यायची आहे। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घरगुती सर्व मसाले टाकतो, जसे की गावरान मोहरीची डाळ, गरम मसाले, बडीशेप, मेथी दाणे। आपण ह्याच्यामध्ये जी मिरची पावडर वापरतोय ती अगदी घरगुती आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भेसळ ह्याच्यामध्ये होत नाही। अगदी आजीची तुम्हाला आठवण येईल अशी चव ह्या लोणच्याची लागते। हिंग, हळद, लसूण, मीठ हे सर्व आपण कैरीमध्ये टाकलेलं आहे। आपण जे लोणच्यासाठी तेल वापरतो ते पण अगदी शेंगदाणा तेल वापरतो। तेल आहे ते अगदी गरम करून, थंड करून त्या कैरीमध्ये टाकलं जातं। गरम तेल कैरीमध्ये टाकायचं नाहीये। तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण या कैरीमध्ये मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व प्रकारचे घरगुती मसाले वापरून आपण हे लोणचं बनवलेलं असतं। तर सध्या आपल्याकडे कैरीचं आंबट गोड लोणचं आणि खारं लोणचं हे 2 प्रकारची लोणची विक्रीसाठी आहेत। आपल्याकडे अगदी लिमिटेड स्टॉक असतो। जोपर्यंत आपल्याकडे स्टॉक आहे तोपर्यंतच तुम्ही लोणचं ऑर्डर करू शकता। त्याच्यामुळे तुम्हाला जर लोणचं ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून लोणचं ऑर्डर करू शकता। तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे। 1-2 बॅच आपल्या पूर्ण तयार झालेल्या आहेतच, अजून लोणचं आपलं तयार होतंय। आपल्याकडे पुण्यात ऑर्डर असतील, काही जणांच्या 5 किलोच्या ऑर्डर असतात, तर आपण बर्नीमध्ये पॅकिंग करून देतो आणि पुण्याच्या बाहेर असतील तर आपण अशा पद्धतीने पॅकेट करून दिलेले असतात। आपल्याकडे घरगुती सर्व प्रकारचे मसाले आहेत, जसा की साठवणीचा मसाला, मिरची पावडर, हे डंकावर कुटलेले मसाले आहेत। तर तुम्हाला हे मसाले, लोणचे ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे। काही माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप करून तुम्ही माहितीही विचारू शकता। तर लवकरात लवकर लोणच्याची ऑर्डर द्या, कारण आपल्याकडे स्टॉक असेपर्यंतच लोणचे उपलब्ध असते।